हाय मित्रांनो, कसे आहात? काय चाललंय? सगळ्यात पहिले तुमचे आभार दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल. तर आपण पाहताय ज्ञानदादा क्रिएशन. मी संस्थापक मेंबर गणेश फुलंब्रीकर. आपला चाललाय भाग कथासागर. त्यातली आजची कथा आहे लक. लक दोनच शब्द आहेत, पण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलून टाकूही शकतात, बिघडवूही शकतात. साला म्हणतात ना, नसीब गांडू तो क्या करेगा पांडू. लक ही गोष्टच अशी आहे ना, जी माणसाला खूप काही बनवू शकते. आणि हे जर लक बिघडलेलं असेल तर जाऊ दे. तर आपण आपल्या कथानायकाकडे जाऊ. अमर साधारण 22-23 वर्षाचा तो ग्रॅज्युएट झालेला आहे. आजीबरोबर राहतो. अमरच्या आठवणीत त्याचे आई वडील कधीच नाही आलेले. लहानपणापासून तो आजी आजोबांच्याच बरोबर वाढला, कारण त्याचे आई वडील तो लहान असतानाच एका ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने निधन पावलेले होते. आजोबा होते तोपर्यंत थोडी परिस्थिती बरी होती. तोपर्यंत त्याचं 12वीपर्यंत शिक्षण झालं. पण तो 12वीच्या शेवटच्या पेपरला असताना अचानक हार्ट अटॅकने आजोबा गेले. आजोबा गेल्यानंतर आजीला मिळणारी फॅमिली पेन्शन, मुळात आजोबांनाच मिळणारी पेन्शन ही तुटपुंजी होती. त्यातनं त्या तिघांचं कसं बसं भागायचं. त्यात आजोबा गेल्यानंतर अजून कमी झालेली फॅमिली पेन्शन, त्यात खळगी भरायला खूपच जड जायला लागलं होतं. आणि आजीचं आपलं एकच, तू एवढा शिकला बाबा. आमच्या टायमाला तर कसं होतं ना, पोरगं मॅट्रिक झालं की लगेच त्याला नोकऱ्या मिळायच्या. जागच्या जागी बोलवलं जायचं वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी. मॅट्रिक होणं काही सोपं नव्हतं. तुझे आजोबा मॅट्रिक झाल्या त्यांना पोस्टात बोलवणं आलं. जे पास झाल्याचा पेढा पोस्ट मास्तरला देतानाच त्यांनी त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट लेटर घेऊन आले होते तुझे आजोबा. सासरे देखील माझे म्हणाले, पोरांनी नशीब काढलं, 10वी झाला, मॅट्रिक झाला आणि पोस्टात चिकटला, आता उजवून टाकायला हरकत नाही. त्यांनीच एक दिवस मला पसंत केलं आणि मी तुझी आजी म्हणून नांदायला आले या घरात. 55-60 वर्ष झाली, अजून इथंच आहे. तर बाळा, तुझं एकदा लग्न लावलं, तू मार्गाला लागला की मी मोकळी. आजोबा वाट बघतात तुझ्यावर माझी. आता आम्हालाही आस लागली त्यांना भेटायची. बघा लवकर काहीतरी. हे सगळं बोलणं ऐकताना आम्हाला खूप टेन्शन यायचं. कारण आताच्या काळात नुसत्या ग्रॅज्युएटला नोकरी मिळणं अशक्य आहे. आणि नवीन कुठला कामधंदा किंवा नवीन कुठलं कौशल्य आत्मसात करायचं तर त्याच्याकरता लागणारा फायनान्स आपल्याकडं नाही आहे. हे आजीला कसं समजावून सांगावं हे त्याला कळत नव्हतं. नाही म्हणाले, त्याला 2-3 ठिकाणी सेल्सचे ऑफर आल्या.
आणि त्या ऑफर कशा असायच्या, कमिशन बेसिसवर असायच्या. आम्ही उत्पादित केलेला माल कसा आहे ते आम्हाला माहिती आहे, पण तो तू लोकांच्या गळ्यात मार आणि जेवढा माल विकशील तेवढे तुला 25% कमिशन प्रत्येक मशीनच्या मागं. त्या गंमत अशी होती की ते मशीन्स त्या प्रकारची किंवा त्याच्यापेक्षा चांगली चांगली खूप मशीन्स ऑलरेडी मार्केटमध्ये होती, पण काहीच काम नाही म्हणून आम्हाला आपला तो गठ्ठा उचलून दिवस दिवस फिरतीची कामं करायला सुरुवात केली. मग पहिली 3-4 मशीन गेल्यानंतर त्यांनी मालकांना एक दिवस विचारलं की बॉस 4 मशीन विकली, पैशाचं काय? तर त्यांनी लगेच ॲग्रीमेंटमधला क्लॉज दाखवला, प्रत्येक 10 मशीन नंतर व्यवहाराची कॅल्क्युलेशन्स होतील. म्हणजे 10 मशीन विकल्यानंतर तुम्हाला 25% कमिशनचा चेक दिला जाईल, पुढची 10 मशीन विकली की परत 25% कमिशनचा चेक दिला जाईल. अर्थात तुम्ही महिन्यात 100 मशीन्स विकली तर तुम्हाला सॅलरीवर घेण्यात येईल, सॅलरी असेल 2,000 रुपये महिना, पण त्यातही अट अशी असेल की तुम्ही इन्सेंटिव्हवर कमीत कमी 5,000 रुपये मिळवले पाहिजेत. जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपणही फसतोय आणि आपण दुनियेलाही फसवतो, या मशीनची किंमतही तेवढी नाही आहे, मग त्यांनी कसं बसं रेटून 10 मशीन पहिल्या 15 दिवसात विकून टाकली. 15व्या दिवशी ती विकल्यानंतर तातडीनं चेक हातात घेतला, तो तसाच बँकेत भरला संध्याकाळी जाऊन, म्हणजे ऑफिसमधनं डायरेक्ट जाऊन तो चेक भरला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे कामाला गेला, कारण चेक कॅश व्हायला 2 दिवस लागतात. ते कामाचा सगळा गठ्ठा उचलून घरी आणून ठेवला आणि घरी नोकरीच्या शोधात राहिला. वेगवेगळे वर्तमानपत्र वाचनालयात जाऊन त्यातनं नोकऱ्यांचे जाहिराती निवडून आणून नोकरी शोधायची आणि ॲप्लिकेशन पाठवायचं. म्हणजे खूप ठिकाणी तो असं करायचा की त्यांनी एक ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट स्वतःचा तयारच करून ठेवला होता. तर तो फॉर्मॅट म्हणजे कसं की बुवा आपल्याकडं जागा आहे नोकरीची शिल्लक, असं अमुक अमुक वर्तमानपत्रातल्या जाहिरातीद्वारे समजलं, तर मी आपल्याकडं नोकरी करू इच्छितो, माझी माहिती पुढील प्रमाणे, मग नाव, पत्ता, त्यानंतर जवळची खूण, हे ते सगळं, शेजारचा टेलिफोन नंबर असं द्यायचं. तो तर मग फक्त काढलेल्या जागा बघायच्या की या तारखेच्या या दैनिकात या तारखेला आलेल्या या पदाच्या माहितीनुसार मी हा अर्ज करत आहे, असं फक्त ते करायचं, काढलेल्या जागा बघायच्या. असं तो करत होता. झालं. अशा सेल्सच्या 2-3 नोकऱ्या सोडून झाल्यानंतर आजीची कडकड अजूनच वाढली की एकही नोकरी टिकत नाही, या बाळाला कसं व्हायचं, याचं काय करायचं मलाही कळत नाही. मग ती आजूबाजूला शेजारी पाजाऱ्यांना बोलायची, मग शेजारी पाजारी येऊन अगदी लगेच तत्ववेत्याचा आव आणून आपल्याला शिकवायचे. कळायचं की बुवा या माणसाला डोकं नावाचा प्रकार नाही आहे, हा आपल्याला शिकवू शकत नाही, पण तरी ऐकून घ्यावं लागायचं मान खाली घालून. तो दिवस मात्र काहीसा वेगळाच होता. सकाळी उठताना अमरच्या तोंडात एक गाणं होतं, तो गुणगुणतच उठला. नेहमीप्रमाणे आवरलं, चहा नाश्ता करता करता आजीच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, सगळी रिपिटेशन्स ऐकली, तिला आजोबांना भेटायला किती ओढ लागली ते ऐकलं आणि हसत हसत म्हणला, येतो ग, बघतो आज काय करता येतंय ते. आजी तू काळजी करू नको, मी आहे ना, असं म्हणून बाहेर पडला. गंमत अशी, त्यालाही कळत नव्हतं की आज आपल्याला एवढा फ्रेशनेस कुठनं आला किंवा आज आपलं काम होतं आपल्याला एवढं पॉझिटिव्ह का वाटतंय. पण म्हणतात ना, ग्रह तारे फिरले की सगळंच फिरतं. तो वाचनालयात आला. दुसरा किंवा तिसरा पेपर, म्हणजे पहिल्या 2-3 पेपरामध्ये त्याला 5-6 ॲड सापडल्या होत्या, त्या त्याने टिपून घेतल्या होत्या नाव पत्त्या सकट. दुसरा किंवा तिसरा पेपर असेल, त्या पेपरमध्ये एक स्पेशल चौकटीत ग्रीन फॉर्ममध्ये एक जाहिरात होती. तात्पुरत्या कामासाठी नवरा पाहिजे, हुशार, मेहनती, वय साधारण 25च्या आसपास असावं,
काम संपल्यानंतर योग्य ते मानधन देऊन विदाई करण्यात येईल. तो आश्चर्यचकित झाला. अरे नवरा हा प्रकार तात्पुरत्या कामासाठी मिळतो? चला दुनिया बदलली, आपणही ट्राय करून बघूया याच्यावर. म्हणून त्याने तो फोन नंबर घेतला. त्या फोन नंबरवर फोन केला. पलीकडनं आवाज आला. कोण बोलतंय? सांगितलं मी अमर बोलतोय, असं असं आहे, ग्रॅज्युएट आहे, सध्या नोकरीच्या शोधात आहे, आत्तापर्यंत काय नोकऱ्या चांगल्या मिळाल्या नाही, सेल्सच्या कामाचा 4-5 महिन्याचा अनुभव आहे. ठीक आहे ठीक आहे, तुमचा नाव पत्ता द्या, आम्ही तो वर पाठवू, वरनं जे काय डिसिजन होतील त्याप्रमाणे आपल्याला कळवण्यात येईल. आम्हाला तो आवाज खूप वृक्ष वाटला. पण त्यांनी नाव पत्ता आणि शेजारचा टेलिफोन नंबरही दिला. देताना सांगितलं आधी 5 मिनटं फोन करायचा आणि विचारायचं मी अवेलेबल आहे का आणि मला बोलवून आणता येईल का. जर शेजारचे काका कामात किंवा काही पाहुणे आलेले असतील तर ते तुम्हाला सांगतील की या वेळेला फोन करा, त्या वेळेला तुम्ही फोन करा, म्हणजे त्यावेळेला त्यांनी मला बोलवून ठेवलेलं असेल. या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देऊनही संध्याकाळी 5च्या दरम्यान अमरचा काका धावत आला. अमर तुला फोन आलाय, तुला फोन. ठीक आहे ना, एवढी काय गडबड आहे? नाही, कुठल्या तरी मुलीचा फोन आहे. अमरही अहो काका, मी रोज 10 ॲप्लिकेशन्स टाकतो. एखाद्या ऑफिसमध्ये प्रायव्हेट सेक्रेटरी असू शकते जी कॉल करून बोलवते, त्यामुळे तसं हे करू नका. तो गेला, त्यांनी तो फोन उचलला. हॅलो, मी अमर बोलतोय. शक्यतो आवाजात विनम्रता आणून म्हणला काय काम करू शकतो आपलं. समोरनं एकदम एक गोड आवाज आला. मिस्टर अमर, आज सकाळी तुम्ही आमच्या नंबरवर कॉल केलेला होता, त्या संदर्भात आम्ही फोन केलेला आहे. तुम्हाला शक्य असेल तर ब्ल्यू रेड हॉटेलवर येऊन आत्ता आम्हाला भेटू शकता. संध्याकाळी 6:55 मी तिथल्या हॉलमध्ये 3 नंबरचं टेबल रिझर्व केलं आहे, तिथं असेल. समजा मला यायला उशीर झाला तर तुम्ही तिथं सांगू शकता की श्वेता मॅडमनी 3 नंबरच्या टेबलवर बसायला सांगितलं आहे, तुम्हाला टेबल लगेच मिळेल. मी येऊस्तोपर्यंत जर समजा मी लेट झालेले असेल तर मी येऊस्तोपर्यंत आपल्याला काय खायचं प्यायचं असेल तर तुम्ही खाऊ पिऊ शकता.